नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। परत एकदा अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदासाठी ही भरती निघालेली आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर अंतर्गत ही पद भरती करून घेतली जात आहे। एकूण 22 एवढी पदे इथे भरून घेतली जात आहेत। त्यासोबत त्यासाठी हा अर्ज मागविण्यात येत आहे। या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। पदाचं नाव असणार आहे अंगणवाडी मदतनीस। यासाठी पद भरती करून घेतली जाते। एकूण 22 पदे इथे भरून घेतले जात आहे। तर मानधन किती भेटणार आहे? 7,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला एवढं मानधन इथे भेटणार आहे। शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? तुम्हाला 12वी पास एवढी शैक्षणिक पात्रता लागणार आहे। त्यानंतर आहे वास्तव्याची अट। वास्तव्याच्या अटमध्ये तुम्हाला इथे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा पुरावा द्यायचा आहे, जसं की आधार कार्ड, राशन कार्ड, ते मोबाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र तळट्याकडून काढून घ्यायचं आहे। अशी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहे। वयाची अट, तुम्हाला 18 ते 35 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरता येणार आहे। जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे। लहान कुटुंब असल्याबाबतचा तुम्हाला इथे पुरावा जोडायचा आहे। जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असल्याबाबतचं तुम्हाला इथे प्रमाणपत्र जोडायचं आहे। भाषेचे ज्ञान, तुम्ही ज्या अंगणवाडी केंद्रात फॉर्म भरणार आहात त्यासाठी तुम्हाला हिंदी, उर्दू इत्यादीपैकी एक भाषा कोणती तरी येणे गरजेचे असणार आहे। त्यानंतर आहे विधवा अनाथ असल्याबाबत, जर उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल तर प्रमाणपत्राचे साक्षांकित पत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे। बदली संदर्भात, तुमची बदली इथे कुठेही प्रकारे केली जाणार नाही। प्रवर्ग, तुम्ही जर अनुसूचित जाती असाल, जमाती असाल, इतर मागास प्रवर्ग असाल, जे काही असाल तुम्हाला इथे त्याबाबतचा पुरावा जोडायचा आहे। SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहेत। जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर तो पण इथे तुम्हाला जोडायचा आहे, जसं की मिनी अंगणवाडी सेविका अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहेत। जाहिरात प्रसिद्धी दिनांक काय? तर जाहिरात दिनांक 24 फेब्रुवारी 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज स्वीकारण्याचा शेवटची तारीख काय असणार आहे? 10 मार्च 2025 पर्यंत 6 वाजून 15 मिनिटापर्यंत सायंकाळी तुम्ही हा अर्ज इथे भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने। तर तुम्हाला इथे पत्ता पण दिलेला आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सोलापूर शहर पश्चिम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नंबर 2, गडहिरे बिल्डिंग, 2रा मजला, उजनी कॉलनी, आर्किटेक्चर कॉलेज मागे, आत्रोळीकर नगर जवळ, सिव्हिल लाईन सोलापूर 41303 या पत्त्यावर तुम्हाला अर्ज इथे ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। प्राथमिक यादी तुमची कधी लागणार आहे? अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून 15 दिवसांपर्यंत तुम्हाला इथे कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पाहायला मिळेल। यादी सरकती जर असेल तर तुम्हाला 10 दिवसाच्या आत कार्यालयात जाऊन यादी सरकतीबाबत तुम्हाला तक्रार करायची आहे। निवड प्रक्रियेविरुद्ध तुमची काही तक्रार असेल 30 दिवसामध्ये तुम्हाला इथे कार्यालयात जाऊन त्याबद्दल काही तुमची तक्रार असेल तर ती तक्रार इथे सादर करायची आहे। कागदपत्राच्या प्रती, तुम्हाला सर्व कागदपत्र जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व इथे लागणार आहे। अर्ज भरती असताना अर्जात कुठल्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही, व्हाईटनरचा वापर इथे करायचा नाही। जे काही तुम्हाला कागदपत्रे जोडायचे ते सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे जोडायचे आहेत। आणि त्यासोबतच उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचा 100 रुपये स्टॅम्प पेपरचा रातपत्र प्रमाणपत्र इथे जोडायचं आहे। त्यानंतर निवड प्रक्रिया, तुमची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? तुमची 12वी पदवीधर जे काही तुम्ही शिक्षण केलं असेल त्याच्यामधून तुमचे टक्केवारी काढून तुमची मेरिट लिस्टनुसार तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। पत्रव्यवहार, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथे पत्रव्यवहार कार्यालयाकडून केला जाणार नाही। सेवा समाप्तीसाठी वयाची अट किती असणार आहे? तुम्ही 60 वर्षापर्यंत इथे सेवा करू शकता। अशा पद्धतीची सोलापूरमधील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती केली जात आहे। एकूण 22 पदे इथे भरून घेतली जात आहे। त्यानंतर अर्जाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हा ऑफलाईन PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याबाबत पण व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा, आपण त्यावरही नक्कीच व्हिडिओ बनवू। अशा प्रकारे ही जाहिरात होती। जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।